शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी। जनावरांना पिण्याचं पाणी आणि चारा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष पॅकेज तयार करण्यात यावे। भविष्यात पाऊस न झाल्यास शेतकऱ्याला मोफत बी बियाणे आणि खते मिळावीत। महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमीच्या विहिरींना तातडीने मान्यता द्यावी। तसेच घोटण, एरणगाव समसूद, लाखेफळ या गावात लवकरात लवकर पूर्ण दाबानं वीज पुरवठा करण्यात यावा, असं लेखी निवेदन तहसीलदार रमेश कातहोटे यांना देण्यात आलं। या निवेदनामध्ये नमूद केलेल्या मागण्या मान्य नाही झाल्या तर 17 जुलै रोजी शेवगाव येथे क्रांती चौकात रास्ता रोको करण्याचा इशारा शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आला। यावेळी महावितरणाचे उपकार्यकारी अभियंता चिजाने शंकर यांना धारेवर धरण्यात आलं। यावेळी त्यांनी 2 दिवसात पूर्ण दाबानं वीज पुरवठा करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिलं। ट्रान्सफॉर्मर आहे, पॉवर ट्रान्सफॉर्मरचा ओव्हरलोड असल्यामुळे तिथे आर्ग्युमेंटेशनचे काम होणार आहे। 3 MVAचा जो ट्रान्सफॉर्मर आहे तो 5 MVA होणार आहे। तसेच त्या ठिकाणी जी फिडर ओव्हरलोड आहे ते फिडरवरचा लोड दुसऱ्या फिडरवर शिफ्ट करण्यासाठी त्या ठिकाणी लिंक लाईनचं काम सुद्धा 20-22 तारखेपासून चालू होणार आहे। तसंच ह्या पूर्ण सबस्टेशन त्या एरियामध्ये जे काही लोड आहे तो लोड पुन्हा नवीन एक ते दैफळला जागा पाहिली आहे आणि त्या जागेवरती नवीन एक सबस्टेशन या महिन्यात चालू होणार आहे। या 6 महिन्यामध्ये नवीनसुद्धा सबस्टेशन कार्यरत होऊन जाईल आणि 5-6 महिन्यामध्ये जर नवीन सबस्टेशन झालं तर हे खानापूर, घोटर या पूर्ण परिसरातील लोकांना जो प्रॉब्लेम आहे विजेचा तो सॉल्व्ह होऊ शकतो। या आंदोलनात मनसे तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे, शहराध्यक्ष गणेश गर्जे, सतीश मगर, गोकुळ भागवत, माणिक गर्जे, गणेश उगले, अमोल पालवे, नितीन भागवत आदींसह मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या प्रकरणी मनसे तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे आणि एरणगावचे सरपंच गोकुळ भागवत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। शेतकरी जशा पद्धतीने अपेक्षेने वाट पाहत होता त्या पावसाच्या जोरावरच शेतकऱ्यांनी या तालुक्यात आपल्या पिकाची पेरणी केली, परंतु नंतर तालुक्यात कुठेही पाऊस झाला नाही। त्यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट निर्माण झालेलं आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज माननीय तहसीलदार तसंच संबंधित सर्व अधिकाऱ्यांना न्यूज रिपोर्टर संदीप देहाडराय, S9 मीडिया, शेवगाव। शेतकऱ्यांना पूर्णतः कर्जमाफी मिळावी, त्याचप्रमाणे या दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना बी बियाणे तसंच खतं या सर्व गोष्टी शेतकऱ्यांना मोफत शासनाकडून मिळाव्यात। त्याचप्रमाणे महाराष्ट्र रोजगार हमीच्या ज्या विहिरी आहेत या विहिरींना गेल्या 2 वर्षापासून प्रशासकीय पातळीवर मान्यता मिळालेली नाही। या विहिरी देखील प्रशासकीय मान्यता देऊन तातडीने चालू करण्यात याव्यात। घोटण, एरणगाव धस, एरणगाव भागवत, खानापूर या भागात पूर्ण दाबाने वीज पुरवठा होत नसल्यामुळे संबंधित तेथील शेतकऱ्यांना आपल्या ज्या पिकं आहेत त्या पिकांना देखील पाणी देण्याची या ठिकाणी पिकांना पाणी देता येत नाही। त्यामुळे त्या ठिकाणी पूर्ण दाबाने वीज पुरवठा केला जावा अशी मागणी मान्य तहसीलदार संबंधित वीज वितरण कंपनीच्या अधिकारी यांना करण्यात आलेली आहे। या सर्व मागण्या दिनांक 17 तारखेपर्यंत मान्य न झाल्यास या सर्व गोष्टींच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शेवगाव तालुक्याच्या वतीनं शेवगाव येथील क्रांती चौकात रास्ता रोको आंदोलन केले जाईल व या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील। शेतकरी जमलेलो आहोत, पण शेतकऱ्यांना जमण्याची काही हौस नाही आहे। परंतु आज पावसाळ्याच्या सुरुवातीला थोडा फार चांगला पाऊस झाला, त्यानंतर पाऊस उघडीप दिल्यानंतर जे शेतकऱ्यांच्या हातामध्ये छोटी मोठी पिकं आली होती, पण ह्या वीज पुरवठा कमी दाबाने असल्यामुळं शेतकऱ्याला पिकाला पाणी देता येत नाही। शेतकऱ्यांच्या 2 दिवसामध्ये 10 ते 12 मोठी जळालेले आहेत। तरी आम्ही आज पुरवठा अधिकाऱ्याकडे मागणी करत आहोत की आम्हाला वीज पुरवठा 2 दिवसामध्ये उच्च दाबाने देण्यात यावा, अन्यथा आम्ही 17 तारखेला आंदोलन करणार आहोत।